पेट्रोल डिझेलचा जिल्ह्यात पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांचं आवाहन। नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस साठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर संनियंत्रण केलं जात आहे। याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून नित्य आढावा घेत आहेत। नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढी खरेदी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलं। कुणाच्या मनात जर भीती असेल तर त्यांनी मनातून काढून टाकावी। जिल्ह्यात कुठल्याही पॅनिक स्थिती नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलं आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर ऊर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडूनही याचपूर्वी स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या संनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे। या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे। वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे। नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे। अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। काय स्थिती आहे, कारण काय? नाही, याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा, आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे। तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली जसं प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे। काल तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे। आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही सीएम सरांनी, पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या हप्त्यात सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटनी काढलेला आहे। त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही। कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची कमिटी आहे ते रिव्ह्यू आम्ही घेत असतो। माझी एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथं तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमचं डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे। आम्ही व्हॉट्सॲपवरही आम्ही अलर्ट आहोत, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत। त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही। पण रुमर पसरवतात आणि त्यामुळे पॅनिक निर्माण होतो, त्यांच्यावर काही कारवाई त्यांच्यावर आम्ही करू ना। आता पोलिसांना सांगून जे अननेसेसरी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये अडथळा आणते त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पेट्रोल पंप धारकांची क्रेडिट लिमिट कुठेतरी हे झाले, अगाऊ पैसे त्यांना भरावे लागत, त्यामुळे साठे अनेक पेट्रोल पंपावर साठे खरं तर कमी संपला, त्यामुळे बंद झाले, त्यामुळे किती जास्त निर्माण नाही। माझं एकच विनंती आहे, मी कालही हेच बोललो की जर एखादी एजन्सी, एखादी पेट्रोल पंप ओनर असं करत असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। म्हणजे एखादा पेट्रोल पंप असून सुद्धा मला जर की आमचा साठा संपलेला आहे तर मी त्याच्यावर कारवाई करू, पण असं होणार नाही। मी आता 2-3 सकाळपासून मी आज फिरलो तर 2-3 पेट्रोलवर गर्दी मला दिसलेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की पेट्रोल सप्लाय पण आहे आणि आपल्याकडे साठा सुद्धा आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही। पेट्रोल पंप संघटनेची तक्रार अशी आहे की म्हणजे त्यांना जे क्रेडिटवर आधी पेट्रोल मिळायचं ते देणं बंद केलं, त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद आहे। त्यामुळे मग लोकांना असं वाटतं की ते बंद असल्यामुळे त्यांचा साठा तर संपला नाही। माझ्यापर्यंत असं आलेलं नाही। आज संध्याकाळी 5 वाजता पुन्हा आमची मीटिंग आहे, आम्ही रोज संध्याकाळी मीटिंग घेतो। आज मीटिंग झाल्यावर मी आपल्याला त्याच्यावर सविस्तर सांगेन।